नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे. पॉझिटिव्ह न्यूज तर्फे आज दैनिक पंचांग आणि दैनिक राशी भविष्य आपण बघत आहोत. तर आजचा दिवस अतिशय सुंदर आहे. तर तो कसा हे तुम्ही जाणून घ्या. त्याचबरोबर आपण व्हिडिओच्या शेवटी एक वैचारिक शिदोरी देतो. ती वैचारिक शिदोरीचा पण तुम्ही नक्की आस्वाद घ्या. तर सुरुवात करूया आपण दैनिक पंचांगापासून. तर दैनिक पंचांग काय आहे तर श्री शालिवाहन शके 1947 चालू आहे. विश्वावसु नाम संवत्सर चालू आहे. विक्रम संवत 2081-82 चालू असून दक्षिणायन हेमंत ऋतू चालू आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष मास चालू आहे. त्याचबरोबर शुक्ल पक्ष आणि तृतीया ही तिथी असून इंग्रजी दिनांक 23/11/2025 चालू आहे. आणि आजचा वार हा रविवार असून मूळ हे केतूचं नक्षत्र आजच्या दिवशी आहे. धृती हा योग आहे. गर्भ हे दिवा आणि रात्रोकरण असून चंद्र हा धनु राशीत आहे आणि गुरु हा त्याच्या उच्चशा कर्क राशीत आहे. शुभ मुहूर्ताचा जर विचार केला तर चर हा मुहूर्त 8:06 ते 9:30 पर्यंत आहे. लाभ हा मुहूर्त 9:30 ते 10:52 पर्यंत आहे. अमृत हा मुहूर्त 10:52 ते 12:13 पर्यंत आहे. शुभ हा मुहूर्त 13:35 ते 14:56 पर्यंत आहे. तसेच राहू काळ हा सायंकाळी 4:30 वाजेपासून 6 वाजेपर्यंत आहे. तसेच आजचा शुभ अंकाचा जर विचार केला, ज्यांचा मूलांक भाग्यांक 1, 9, 1, 2 आणि 9 असा असेल त्यांच्यासाठी आजचा दिवस हा शुभ समजावा. तर ह्या अंकाचा तुम्ही तुमच्या दिवसभराच्या याच्यामध्ये वापर देखील करू शकता. तसेच शुभ रंगाचा जर विचार केला तर तो पिवळा आणि सोनेरी असा आहे. शुभ रत्नाचा जर विचार केला तर रत्न सांगण्याच्या आधी हे तुम्हाला सांगेल की कुंडली मार्गदर्शन घेतल्याशिवाय तुम्ही रत्न धारण करू नका. तर रत्न आहे पुष्कराज आणि टोपाज शुभरत्न. आज जन्माला आलेलं बाळ नक्की कसं असेल बरं, तर ते खूप तल्लख बुद्धिमत्ता असलेलं, ज्ञान संपन्न, शिक्षण क्षेत्रात कार्य करणारं असं आजचं बाळ असेल. तर आजचं दैनिक राशी भविष्य बघताना आजचे दिनांक 23/11/2025 प्रथम बघूया मेष राशी. मेष राशीला आजचा दिवस असा उत्तम असा आहे. त्यांनी फक्त एकच काळजी घ्यावी की स्त्री वर्गाशी संबंध जरा सांभाळून ठेवा. कुठल्याही प्रकारचे अनैतिक आचरण तसंच आपल्याकडनं असं काही बोललं जाणार नाही की जेणेकरून त्यांना काही विशेष वेगळा संदेश जाऊ शकेल. तेवढी काळजी घ्या. बाकीचा दिवस अतिशय उत्तम आहे. वृषभ राशीचा जर आपण विचार केला तर आजचा आपला दिवस खूप छान आहे. आपल्यासाठी आज वाहन सौख्य देखील आहे. तर कुठल्या प्रकारची वाहन खरेदी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आज प्रयत्न करा, होऊ नये जाईल. मिथुन राशीचा जर विचार केला तर आज आपला जो मनमोकळा स्वभाव आहे त्याचा कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्या स्वभावाचा कोणी गैरफायदा घेऊ नये याची मात्र तुम्ही नक्की काळजी घ्या. कर्क राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला वैवाहिक संबंधांमध्ये थोडे ताण तणाव जाणवू शकतात. तर तेवढे फक्त टाळता आले तर बघा, बाकीचा दिवस अतिशय उत्तम असा आहे. सिंह राशीचा जर विचार केला तर आज शासकीय व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांनी केलेल्या कामाची म्हणजे त्यांनी जे पूर्वी कामं केलेली त्या कामाची पोचपावती त्यांना लोकांकडनं मिळणार आहे. त्यांचा आदर मान सन्मान हा लोकांमध्ये वाढणार आहे आणि त्यांनी केलेल्या कामाचं रेकग्निशन त्यांना मिळणार आहे. त्याच पद्धतीनं कन्या राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला वास्तू खरेदीचा योग आहे. बाकीचा दिवस विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी अतिशय उत्तम असा आहे. तुळ राशीचा जर विचार केला तर आज आपल्या राशीला धनलाभ होऊ शकतो. आपल्या सासरच्या लोकांकडून आपल्याला मान सन्मान मिळू शकतो. त्यामुळे थोड्याशा खुशखबरीसाठी तुम्ही तयार असाल. वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला चांगल्या मैत्रीचा, चांगल्या मित्रांचा जो काय आहे अनुभव तो आज आपल्याला येऊ शकतो. जवळचे मित्र आपल्याला उत्तम अशा पद्धतीची मदत करतील. त्यामुळे वृश्चिक राशीचा दिवस हा अतिशय सुंदर जाणार आहे. धनु राशीचा जर विचार करणार तर आज आपल्या राशीत असणारा चंद्र आहे तो आपले मनोबल उच्च ठेवेल. त्यामुळे आपल्या हातून चांगली कर्म घडतील. आत्मविश्वासपूर्वक आपण चांगली कर्म करू शकाल. तर आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय सुंदर असा आहे. त्याचबरोबर मकर राशीचा जर विचार केला तर आपल्या कष्टाळू स्वभावाचा आपल्याला आज खूप फायदा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आपण केलेल्या कामाचं पोचपावती आपल्याला मिळणार आहे आणि त्याचा तुमच्या भविष्यात येणाऱ्या इन्क्रिमेंट किंवा भविष्यात होणाऱ्या पगारवाढीमध्ये देखील तुम्हाला फायदा होणार आहे. कुंभ राशीचा जर विचार केला तर कुंभ राशीच्या लोकांनी आज जरा डोळ्यांची काळजी घ्यावी. कुठल्या प्रकारचा स्क्रीन टाइम असेल किंवा काही धूळ वगैरे अशा काही भागात असाल तर तेवढी थोडीशी काळजी घ्या. बाकीचा दिवस अतिशय उत्तम असा आहे.
मीन राशीचा जर विचार केला तर मीन राशीच्या लोकांनी आज फक्त एकच काळजी घ्यायची की त्यांनी जे काही बँकिंग ट्रान्झॅक्शन्स आहेत ते जरा जपून करायचे. तिथे थोडीशी त्यांची फसवणूक होण्याचे चान्सेस आहेत. बाकी त्यांच्यासाठी दिवस अतिशय उत्तम आहे. जसं आपण दैनिक राशी भविष्य आणि पंचांग बघतो त्याप्रमाणे आपण दैनिक एक सुविचार देखील घेतो. तर तो सुविचार काय आहे तर तो आज आपण बघूया. परमपूज्य वामनराव पै यांनी त्यांचा याच्यात एक सुंदर असा सुविचार दिला की शंकराने विष पचविले म्हणून त्याला महादेव असे म्हणतात. त्याप्रमाणे जो अपयश पचवून यशाकडे झेप घेतो त्याला महापुरुष असे म्हणतात. असं त्यांनी का म्हटलंय की त्यांनी उपमा देताना महादेवाची दिली की ज्याने हलाहल विष त्याच्या स्वतःच्या कंठात प्राशन करून ठेवलं आणि ते पचवलं किंवा ते तिथे थांबवलं आणि जगाला विनाशापासून त्याने वाचवलं. तसंच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अपयश अनेक वेळा येतं, खचून जाण्याचे परिस्थिती निर्माण होतात. पण म्हणून खचून न जाता तो ज्या वेळेस एक एक पाऊल पुढे टाकत यशाच्या दृष्टीने वाटचाल करत असतो तर ज्यावेळेस तो यशस्वी होतो तर त्यावेळेस तो महापुरुष होतो. कारण त्याने बंच ऑफ अनसक्सेसफुल किंवा बंच ऑफ निगेटिव्हिटीच्या याच्यातनं तो बाहेर पडलेला असतो. तर परमपूज्य वामनराव पै हेच म्हणतात की जर तुम्हाला महापुरुष व्हायचा असेल तर तुम्हाला अपयश पचवावंच लागेल आणि यशाची पायरी चढावीच लागेल. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.